नमस्कार मित्रांनो, मी अविनाश टेंगडे पाटील नवीन मी व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय। आज मी अंतूर फोर्ट जो आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यात जो आहे अंतूर फोर्ट आहे, त्या अंतूर फोर्टसाठी आपण निघालोय। आणि सध्या आपण कन्नडमधून जस्ट हिवरखेडा नाका जो असतो, हिवरखेडा नाक्यापासून सरळ आपण गवताळा सेंचुरीमध्ये आलोय। आणि गवताळा सेंचुरीमध्ये आल्यानंतर आपण आता थोडंसं थांबलोय 1-2-5 मिनिटं व आता आपण निघतोय अंतूर फोर्टसाठी। चला मित्रांनो, आपण निघालोय अंतूर फोर्टसाठी व आजचा जो ट्रेक आहे आपण बाईकवर करतोय। पूर्ण 40 किलोमीटरचा हा जो रन आहे हा आपण बाईकवर करतोय। आपण आता गवताळा वाईल्डलाईफ सेंचुरीमध्ये आहे आणि आपण निघालोय अंतूर किल्ल्यासाठी। मित्रांनो, थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटा धबधबा लागतोय, तर आपण तिकडे जाण्याचा प्लॅन करतोय। मित्रांनो बघू शकता तुम्ही, आम्ही रोडच्या साईडला आता गाडी पार्क केली आहे आणि आम्ही इथं एक छोटासा झरा लागतोय, वॉटरफॉल लागतोय। त्या वॉटरफॉलला एक्सप्लोर करण्यासाठी आपण जातोय। बघा मित्रांनो, हा जो दिसतोय तुम्हाला, हा सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि वॉटरफॉलच्या समोर हा सुंदरसा असा व्ह्यू तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आपल्या बॅक साईडलाच वॉटरफॉल आहे व आपण आता जस्ट त्याचं ड्रोनचं शूट घेतलं आहे। ड्रोनचं शूट घेतल्यानंतर आपण आता निघतोय अंतूर फोर्टसाठी। चला मित्रांनो, निघूयात। गवताळा वाईल्डलाईफ सेंच्युरीची चेक पोस्ट इकडं लागलेली आहे। इथून गवताळा संपून जातो इकडे व इथून हे छोटंसं गाव लागतं बघा। मित्रांनो, आपण ह्या रोडने आलोय, कन्नड रोडनी, आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे गाव आहे, मागे गाव आहे। आणि गावाच्या अलीकडेच आहे ना ही जी पाटी आहे, अंतूर फोर्टसाठी जाण्यासाठी ही जी पाटी लावलेली आहे, ह्या रस्त्याने तुम्हाला, हा जो मध्ये रस्ता जातोय या रस्त्याने तुम्हाला जायचं आहे किल्ल्याकडे। मित्रांनो, थोडासा जास्त खराब रस्ता लागला आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही उतरून घेतलं आणि उतरून मग गाड्या पुढं काढल्यात आम्ही। इथून जवळपास 2-2.5 किलोमीटर आणखी आहे किल्ला, तर आम्ही आता किल्ल्याच्या दिशेने निघालो। थोडासा खराब रस्ता होता, आता वरती ओके त्या रस्त्याने आम्ही निघालो आहे। मित्रांनो, किल्ल्याच्या दिशेने आल्यानंतर आपल्याला हे वडाचं झाड लागतं समोर आणि इथं हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे, ओके। आणि आपल्याला ह्या रोडनी असं समोर किल्ल्याकडे जायचं। जवळपास इथून किल्ला 2-2.5 किलोमीटर आहे। रेस होती आहे, अरे देवा, आपली ओके का? ओके, चला मग। मित्रांनो, आपण पोहोचलोय अंतूर फोर्ट इथे व तुम्ही बघू शकता ही मागं अंतूर फोर्टची पाटी लावली आहे, बोर्ड लावलेला आहे अंतूर फोर्टचा। आणि आपल्या मागे इकडे ना, मागे या साईडला अंतूर फोर्ट आहे इकडे।
या साईडला मागे अंतूर फोर्ट आहे. तर चला आपण बघूयात. अंतूर किल्ला हा संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. पुढे तुम्हाला गवताळा अभयारण्यातून जाऊन नागापूर हे छोटेसे गाव लागते. गावाच्या अलीकडून या गडाकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे. आता आपण किल्ल्याकडे जाण्यास सुरुवात केलेली आहे. खूप सुंदर रस्ता आहे. जास्त आपल्याला असं चढ वगैरे लागत नाही. 1-5 मिनिटाच्या आत आपण किल्ल्यावर चढून जातो. या गडाची उभारणी एका मराठी सरदाराने केली. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला, नंतर मोगलांच्या ताब्यात व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला. मित्रांनो, थोडंसं चालत आपण 5 मिनिटं चालल्यानंतर ही छोटीशी अशी वास्तू लागते आपल्यासमोर. खूप सुंदर अशी ही वास्तू आहे आणि आपल्यासमोर किल्ला आहे. चला, किल्ल्याच्या गेटच्या दरवाजाच्या एक्झॅक्टली समोर आल्यानंतर आहे ना, इथं थोडंसं ढासळलेलं आहे. तर इथून तुम्हाला व्यवस्थित जाणं गरजेचं आहे. तर आपण या सीडीपासून जातो आहे. हा किल्ल्याचा मेन सेंटर दरवाजा आहे. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर पद्धतीने हा किल्ल्याचा सेंटर दरवाजा आहे. मेन दरवाजा आपण म्हणू शकतो. जसं आपण दरवाजाच्या आतमध्ये घुसतो, इथून आपल्याला एक छोटासा व्ह्यू पॉईंट आहे. तो आपण सगळ्यात पहिले बघूयात. मित्रांनो, इथून आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतो. ही किल्ल्याच्या जो मेन सेंटर दरवाजा आहे, मेन जो दरवाजा आहे, तिथून हा व्ह्यू आपल्याला दिसतो. मित्रांनो, पुढे गेल्यानंतर आपल्याला हा सुंदर असा दुसरा दरवाजा लागतो. बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर असा दरवाजा आहे. मित्रांनो, जसंही आपण दुसरा दरवाजा कंप्लीट करतो तर आपल्याला परत हा तिसरा दरवाजा लागतोय. मित्रांनो, किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला सुंदर असे हे बघा फुलांचे झाडं जे आहेत, फुल जे आहेत, हे जे आपल्याला बघायला भेटत आहे. आणि बरेचसे इथं फुलाचे झाड आहेत बघा. हे बघा, तुम्ही बघू शकता. थोडंसं वरती चालत आल्यानंतर आहे ना, तुम्ही बघू शकता हे माझ्या मागे थोडासा बसण्यासाठी खूप सुंदर असं केलेलं आहे तिथं. आणि त्यानंतर मागे एक छोटासा तलाव आहे. चला आपण बघूयात. पुढे आल्यानंतर आहे ना, ही आपल्याला समोर ह्या 2 वास्तू लागत आहे. मला असं वाटतं की जुन्या काळात, त्या काळामध्ये इथं राहण्याची वगैरे सोय असेल. मित्रांनो, किल्ल्यावर बघण्यासाठी ना बरेचसे असे व्ह्यू पॉईंट आहे. तिथं तुम्ही काळजी घेऊन तिथले व्ह्यू बघू शकता. आणि 2-3 व्ह्यू मी बघितलेत ॲक्च्युली. ते खूप सुंदर आहे. आणि आता पुढच्या व्ह्यूसाठी आम्ही चाललो.
मित्रांनो, किल्ल्यावर अशा बऱ्याचशे बुर्ज आहे, काही राहण्याची ठिकाणे जे जुन्या काळातील इथं लोक वास्तव्यास होते. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही एक नवीन एक वास्तू आहे. माहीत नाही की कशाची होती, पण खूप सुंदर अशी वास्तू आहे. मित्रांनो, बराचसा किल्ला मी तुमच्यासमोर एक्सप्लोअर केला आहे आणि तिथला आता इथला जो मेन जो बुर्ज आहे तिथला मी तुम्हाला मेन व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत किल्ल्यावर. आता हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, इथे एक छोटासा दरवाजा आहे आणि या दरवाजातून मला वाटतं कुणीकडे जरी निघायला जागा असेल तर मेन हा गवतामध्ये हा दरवाजाला तुम्ही बघू शकता. म्हणजे खूप सुंदर असा किल्ला आहे आणि बऱ्याचशा वास्तू या किल्ल्यावर आहे. आत्ताच आपण बघितलं मोठा दरवाजा आहे किल्ल्यावर, खूप मोठा किल्ला आहे हा. आणि ह्या किल्ल्यावर सगळ्यात मोठा दरवाजा तुम्ही बघू शकता. इथून अशी ही पूर्ण एवढी त्याची एंट्री आहे आणि हा सुंदर असा गेट आहे समोरचं. थोडंसं समोर गेल्यानंतर मेन जे आहे किल्ल्याचं जे आकर्षण आहे किल्ल्याचं, तर आपल्या समोरच आहे ते आकर्षण. समोर एक मेन दरवाजा आहे किल्ल्याचा आणि एक चांगला आपण त्याला बुर्ज पण म्हणू शकतो. आपण बघू शकता तुम्ही. जो किल्ल्याचा मेन बुर्ज म्हणता येईल किंवा बराचसा व्ह्यू पॉईंट म्हणता येईल, तर तो इकडे आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, सुंदर असा व्ह्यू पॉईंट इकडे आहे. मित्रांनो, जवळपास बराचसा किल्ला मी तुमच्यासमोर एक्सप्लोअर केलेला आहे आणि आता आम्ही रिटर्न निघालो आहे, कारण की आता पावसाचं खूप वातावरण बनलं आहे आणि आता जस्ट पाऊस येण्याच्या मार्गावर आहे. तर आपण निघूयात आणि जवळजवळ आपण म्हणजे झालं आहे ऑल ओव्हर बरंचसं शूट आपण कवर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही आमची टीम, आजची टीम होती आमची. कार्तिक, हाय गाईज, ज्ञानेश्वर सर आणि मोहन. तर चला मित्रांनो, आपण निघूयात आता घराकडे. थँक्यू सो मच.